त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे, चाकोरे, तळवाडे, अंजनेरी येथील धरणग्रस्त व स्थानिक शेतकरी यांच्या वतीने गौतमी गोदावरी मध्यम प्रकल्पाचे पाणी बंद करण्यासाठी त्र्यंबकेश्वर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून गेल्या ऑक्टोबर 2024 पासून या गौतमी गोदावरी मध्यम प्रकल्पाचे पाणी सोडलेले आहे। परंतु उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे बोगद्याद्वारे पाणी ऑक्टोबर पासून सुरू असून आज मार्च 2025 पर्यंत बंद केलेले नसून तसेच त्र्यंबकेश्वर शहराला देखील पिण्याच्या पाण्यासाठी या प्रकल्पातूनच पाणी पुरवठा केला जात असून उन्हाळ्यात त्र्यंबकवासियांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल। तसेच स्थानिक शेतकऱ्यांची पिके उन्हाळी हंगामाच्या शेतीसाठी धरणाच्या पाण्याची पातळी फार खाली गेली असल्यामुळे स्थानिक शेतकरी यांचे शेत पिके, जनावरे यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने या प्रकल्पातील पाणीसाठा खोलवर गेला असल्याने आजपासूनच या प्रकल्पातील पाणी बंद करावे। तसेच मे महिन्याच्या अखेरीस सोडले तर स्थानिक शेतकरी व जनावरे यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याची देखील शासन निर्णय घ्यावा, अन्यथा पाणी बंद न केल्यास सर्व शेतकरी बेझे पाणलोट क्षेत्रावर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। या प्रसंगी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते संपतनाना सकाळे, पिंटू बोडके, सुरेश चव्हाण, सागर चव्हाण, सुभाष चव्हाण, अशोक बदादे, शिवाजी बोडके, गणपत आहेर, बाळासाहेब बोडके, भाऊसाहेब बोडके, स्वप्नील भोर, विजूभाऊ मेदगे, गंगाधर चव्हाण, बाळू तुपलोंढे, हरीश तुपलोंढे, समाधान बोडके, गणेश बोडके, माणिक बोडके, सागर बोडके, महिपत बोडके, मनोहर बोडके, विलास चव्हाण, बाळू चव्हाण, शरद चव्हाण, संजय चव्हाण आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। आज या बेझे गावामध्ये गौतमी गोदावरी प्रकल्पामध्ये आमच्या या स्थानिक बेझे, तळवाडे, अंजनेरी परिसरातील सर्व धरणग्रस्त शेतकरी व स्थानिक शेतकरी इथे जमलेले आहोत। सालाबादप्रमाणे दरवर्षी या गौतमी गोदावरी प्रकल्पावरती हायड्रोलिक पॉवर ऑफनी लाईट तयार होते, परंतु ऑक्टोबर महिन्यापासून दरवर्षी पाणी सोडलं जातं। परंतु यावर्षी ऑक्टोबर महिना तो आता मार्च देखील संपलेला आहे, परंतु पाणी काही बंद झालेलं नाही। त्यामुळे या स्थानिक धरणग्रस्त शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रसंगाला, शेतीला, अडचणीला सामोरे जात आहोत। तरी मी माननीय इरिगेशनचे अधिकारी असतील, पाटबंधारे विभागाचे सर्व मुख्य अभियंता यांना विनंती करतो की त्यांनी या सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची दखल घेऊन हे पाणी जे रेग्युलर आपण सोडतो ते तात्काळ बंद करण्यात यावे अशी सर्वांना विनंती करतो। मुख्यतः या पाण्यावर जी लाईट तयार होती, परंतु ते लाईटचे जे हायड्रोलिक मशीन आहे ते सध्या स्थितीमध्ये बंद आहे, परंतु ते लिकेजचं इरिगेशन डिपार्टमेंट लिकेजचे कारण सांगत आहे। परंतु आमच्या शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे की ते एंट्रीला जे बोगदा आहे तिथं जर गेट बंद केलं आणि जर 8 ते 15 दिवस पाणी बंद केलं तर पुढील जे एप्रिल ते मे महिन्यामध्ये जे शेतकऱ्यांना टंचाई पाण्याची भासणार आहे ती देखील भासणार नाही। तसेच या गौतमी गोदावरी प्रकल्पामध्ये आज मार्च महिना चालू असताना बेझे, तळवाडे, अंजनेरी या परिसरामध्ये पाण्याचा स्रोत असल्यामुळे ज्या धरण क्षेत्राखालील ज्या वॉटर सप्लायच्या विहिरी आहे त्यामुळे पाणी टंचाई या गावांना भासू राहिली। पाण्याची सुद्धा फार गरज आहे। म्हणून तसेच त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने देखील गौतमी गोदावरी धरणातून पाणी नेलेलं आहे, त्यांना सुद्धा पाण्याची गरज आहे। तसेच तळवडे, बेझे, अंजनेरी परिसरातील शेतकऱ्यांची रेग्युलर पाणीपट्टी भरतात आणि महत्त्वाचं म्हणजे आज मार्च महिना असल्यामुळे रब्बी हंगाम असो, उन्हाळा हंगाम असो, या पिकं आज वाळण्याच्या परिस्थितीमध्ये दिसत आहे। त्यामुळे पाण्याची नितांत आवश्यकता आहे। तरी मी माननीय जलसंपदा विभागांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ पाणी बंद करण्यात यावे अशी विनंती करतो। धरणाच्या डॅमजवळ झालेलो आहे आणि एक शेतकऱ्यांची मागणी होती, आमदार खासदारांशी त्यांनी चर्चा केली, तानाजी भाऊंनी फोन केले खासदारांना, आमदारांना फोन केले आणि आंदोलन करण्याची त्यांनी इच्छा प्रकट केली। कारण जे सुरेश भाऊंनी जे सांगितलं का मागील वर्षी हे पाणी मे महिन्यामध्ये इतकं पाणी राहायचं आणि आज ते पाणी लवकरच कमी होत आहे। आम्ही मॅडम, आपण आलात, मी तुमचं तहसीलदार मॅडमचं प्रथम अभिनंदन करतो का शासनाच्या वतीनं कार्यकारी अभियंता असतील, उप अभियंता असतील, त्यांच्या वरिष्ठ म्हणून त्या तहसीलदार मॅडम त्यांना हे सर्व अधिकारी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतीचा, जनावरांचा तो प्रश्न मॅडमच्या हाती असतो। परंतु आम्ही जे सांगितलं का आम्ही जे धरणांना विरोध करतो, आम्ही किकवी धरणाला का विरोध केला का पुढे धरण झाल्यानंतर अधिकारी वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलतात आणि मग ते शेतकऱ्यांची फसवणूक करतात।
सुरुवातीला सांगतात तुम्हाला शेतीला पाणी देऊ, तुम्हाला जनावरांना पाणी देऊ, तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी देऊ, परंतु ज्या वेळेस त्यांच्या ताब्यात गेलं मग शेतकरी दिशाधीन होतो आणि त्याला तो फायदा त्याला मिळत नाही, त्याचा वेळेवर पैशाचाही मोबदला मिळत नाही. म्हणून आम्ही जो किकवी प्रकल्प थांबवला ते याचं कारण आम्हाला माहीत होतं, परंतु जे झालं ते गेलं. परंतु यापुढे मी आत्ताच डावरे साहेबांशी बोललो. मॅडम डावरे साहेबांनी सांगितलं का आज किंवा उद्या हे पाणी बंद होईल आणि जे शेतकऱ्यांचा जो साठा कोठा पाणी आहे ते राखीव ठेवू आणि नगरपालिकेचा पिण्याचा जो प्रश्न आहे त्यांचे पाणी राखीव ठेवून आम्ही आज किंवा उद्या बंद करू. जर मॅडम आज उद्या जर ते बंद केलं नाही तर उद्या आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही विनंती करू शकतो तुम्हाला का आम्ही उद्या स्वतः ते का पाणी बंद करून आणि आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. हीच विनंती करण्यासाठी आपल्याला आलो. हे आपण लवकरात लवकर शासनाला वरिष्ठांना तुम्ही आजच्या आज त्यांना कळवा, इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्यांना. आणि हे शेतकऱ्यांची जी फसवणूक होऊ राहिली, त्यांची केलेली पिकं द्राक्ष बाग असतील आणि ते सर्व पट्ट्या भरणारे शेतकरी आणि त्यांच्या जमिनी ह्या धरणामध्ये गेलेल्या आहेत, म्हणून त्यांचा तो अधिकार हा डावलू नये अशी आपल्याला विनंती करतो. आपण आमच्या भावनावरती पोहोचवा ही विनंती करतो. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत, त्र्यंबकेश्वर.